हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जी.के. स्टार मराठीवर। माझं नाव सोनल सोळंके आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या अशा म्हणी बघणार आहोत। म्हणी आणि त्यांचे अर्थ आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तलाठी, पोलीस भरती, MPSC किंवा अन्य स्टेट गव्हर्नमेंट एक्झामची तयारी जर तुम्ही करत असाल तर व्याकरण हा सब्जेक्ट असतो। त्यामध्ये म्हणी या टॉपिकवर बहुतेक प्रश्न विचारले जातात। अशाच कॉमन आणि नेहमी विचारल्या जाणाऱ्या म्हणी आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। म्हणी म्हणजे काय? तर म्हणी म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले जे वाक्य असते त्याला म्हणी असे म्हणतात। तर म्हणी म्हणजे काय? लोकांनी जे वारंवार उच्चारलेले वाक्य जे असते त्यांना म्हणी असे म्हणतात। या म्हणींमध्ये जीवनातील वेगवेगळे अनुभव, माहिती, उपदेश सामावलेला असतो। पहिली म्हण आहे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे। तर या म्हणीचा अर्थ आहे, प्रत्येकाची वेळ कधी ना कधी येते। आजची आपली दुसरी म्हण आहे, आयत्या बिळात नागोबा। याचा अर्थ आहे, दुसऱ्याने केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेणे। तिसरी म्हण आहे, अति तेथे माती। कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, असा याचा अर्थ आहे। चौथी म्हण आहे, रात्र थोडी सोंगे फार। तर याचा अर्थ होतो, काम भरपूर आणि वेळ कमी असणे। पाचवी म्हण आहे, आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट। म्हणजे स्वतःचं चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट अशी प्रवृत्ती असणे। सहावी आहे, आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते। तर याचा अर्थ आहे, आधी आपले आचरण बिघडते, नंतर आपली स्थिती बदलते। पुढे बघूया। 7व्या नंबरचे म्हण आहे, आवळा देऊन कोहळा काढणे। तर याचा अर्थ आहे, छोट्या गोष्टींच्या मोबदल्यात मोठा फायदा करून घेणे। 8व्या नंबरची म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे। म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा। 9वी म्हण आहे, कामापुरता मामा। म्हणजे आपले काम साधण्यापुरते गोड बोलणे। पुढे बघूया। 10 नंबरची म्हण आहे, आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना। तर ह्याचा अर्थ आहे, दोन्ही बाजूने अडचणीमध्ये असणे। 11व्या नंबरची आहे, आपलेच दात आपलेच ओठ। तर याचा अर्थ आहे, आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे। 12व्या नंबरची बघूया। पी हळद हो गोरी, पी हळद नी हो गोरी असं असतं। तर याचा अर्थ आहे, उतावळेपणा करणे। 13 नंबरची म्हण आहे, अळी मिळी गुपचिळी। तर याचा अर्थ होतो, रहस्य उघडले जाऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे। म्हणजे सर्वांनी चूप बसणे। 14व्या नंबरची म्हण आहे, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास। तर याचा अर्थ होतो, मुळात आळशी असलेल्या माणसाच्या आळशी प्रवृत्तीला पोषक स्थिती निर्माण होणे। 15व्या नंबरची म्हण आहे, अचाट खाणे मसनात जाणे। तर याचा अर्थ होतो, खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास त्याचा परिणाम वाईट होतो। 16 नंबरची म्हण आहे, नाकाचा बाल। तर याचा अर्थ होतो, अत्यंत प्रिय व्यक्ती। इच्छा तेथे मार्ग। याचा अर्थ काय होतो, एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी मार्ग निघतोच। उंदराला मांजर साक्ष। याचा अर्थ काय होतो, वाईट कृत्य करताना एकमेकांना साक्ष देणे। 19 नंबरची म्हण बघूया, उडत्या पाखराची पिसे मोजणे। तर याचा अर्थ काय होतो, अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे। 20 नंबरची म्हण आहे, इकडे आड तिकडे विहीर। तर याचा अर्थ काय होतो, दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती निर्माण होणे। म्हणजेच काय, इकडे आड तिकडे विहीर असे आपण म्हणतो। 21 नंबरची म्हण आहे, उधारीचे पोते सव्वा हात रिते। तर याचा अर्थ काय होतो, उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा हा नक्कीच असतो। 22 नंबरचे म्हण बघूया, उठता लाथ बसता बुक्की। तर याचा अर्थ होतो, प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे। म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याने केलेल्या प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी वारंवार शिक्षा करत राहणे, त्याला म्हणतात उठता लाथ बसता बुक्की। 23 नंबरची म्हण आहे, वासरात लंगडी गाय शहाणी। तर याचा अर्थ होतो, अडाणी लोकांमध्ये अल्प ज्ञान असणारा व्यक्तीही शहाणा ठरतो। 24 नंबरचा म्हण आहे, आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला।
तर याचा अर्थ होतो ज्या दोषांबद्दल आपण दुसऱ्याला देत असतो, दोषांबद्दल आपण दुसऱ्यांना बोलत असतो, तेच दोष आपल्यात असणे. 25 नंबरची म्हण आहे, 8 हात लाकूड अन 9 घाट ढिपली. तर याचा अर्थ आहे अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती करणे. काय होतं? मूर्खपणाची अतिशयोक्ती करण्याला कोणती म्हण आहे? 8 हात लाकूड अन 9 घाट ढिपली. 26 नंबरची म्हण आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. तर याचा अर्थ होतो प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारचा उतावळेपणा दाखवणे. 27 नंबरची म्हण आहे, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. तर याचा अर्थ होतो कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा कोणाच्या चांगलेपणाचा प्रमाणापेक्षा जास्त फायदा घेऊ नये. 28 नंबरची म्हण आहे, एका माळेचे मणी. तर याचा अर्थ होतो सगळीच माणसे सारख्या स्वभावाची जिथे असतील तर तिथे ही म्हण वापरली जाते, एका माळेचे मणी. 29 नंबरची म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. तर याचा अर्थ आहे एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट होतात अशी अवस्था. एका वेळी जेव्हा भरपूर कामं आपण करत असतो तेव्हा एकही काम नीट होत नाही, तर त्यासाठी कोणती म्हण वापरतात? एक ना धड भाराभर चिंध्या. 30 नंबरची म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. तर याचा अर्थ होतो ज्याने गुन्हा केला नाही त्याला शिक्षेची भीती बाळगण्याचे कारण नाही. पुढे बघूया. 31 नंबरची म्हण आहे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तर याचा अर्थ आहे मरण जवळ असताना थोडक्यात बचावणे. त्यावेळी ही म्हण वापरली जाते, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. 32 नंबरची म्हण आहे, नाव मोठे लक्षण खोटे. तर याचा अर्थ आहे कीर्ती मोठी पण कृती छोटी. 33 नंबरची म्हण आहे, नाका मागून आली आणि तिखट झाली. काय आहे? नाका मागून आली आणि तिखट झाली. तर याचा अर्थ आहे मागून येऊन वरचढ होणे. 34 नंबरची म्हण आहे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तर याचा अर्थ काय होतो? कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही याचा अर्थ होतो शूद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही. 35 नंबरची म्हण आहे, एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत. तर याचा अर्थ काय होतो? 2 कर्तृत्ववान माणसे एकत्र गुन्ह्या गोविंदाने राहू शकत नाहीत. म्हणजेच काय वापरतात यावेळी? अशा वेळी एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत. 36 नंबरची म्हण आहे, ओळखीचा चोर जीवे न सोडी. काय म्हण आहे? ओळखीचा चोर जीवे न सोडी. तर याचा अर्थ आहे ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा जास्त धोकादायक असतो. पुढे बघूया. 37 नंबरची म्हण आहे, करावे तसे भरावे. तर याचा अर्थ होतो जसे कर्म केले त्याचे फळ हे भोगावेच लागते. 38 नंबरची म्हण आहे, घोडा मैदानाजवळ असणे. तर याचा अर्थ होतो लवकरच परीक्षा होणे. एखाद्या गोष्टीची लवकरच परीक्षा होणे म्हणजे त्याबद्दल सर्व कळणे. 39 नंबरची म्हण आहे, हपापाचा माल गपापा. तर याचा अर्थ आहे लोकांचा थैथयाट करून म्हणजे लोकांना त्रास देऊन मिळवलेले धन हे झपाट्याने नष्ट होते. तर यासाठी कोणती म्हण वापरतात? हपापाचा माल गपापा. 40 नंबरची म्हण आहे, कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी. काय म्हण आहे? कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी. तर याचा अर्थ आहे कधी गरिबी तर कधी श्रीमंती येणे. 41 नंबरची म्हण आहे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. तर याचा अर्थ आहे रक्ताचे नाते तोडल्याने तुटत नाही. त्यासाठी कोणती म्हण वापरली जाते? काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. 42 नंबरची म्हण आहे, कुडी तशी पुडी. काय म्हण आहे? कुडी तशी पुडी. तर याचा अर्थ होतो आपल्या देहाप्रमाणे आहार असतो. आपल्या देहाप्रमाणे आपला आहार असतो त्याला कोणती म्हण वापरतात? कुडी तशी पुडी. पुढे बघूया. 43 नंबरची म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. तर याचा अर्थ होतो आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो. त्यावेळी ही म्हण वापरली जाते, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. 44 नंबरचे म्हण आहे, कधी तुपाशी तर कधी उपाशी. तर याचा अर्थ होतो संसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही. काय अर्थ होतो? संसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही. कधी संपन्नता तर कधी गरिबी येते. तर यावेळी कोणती म्हण वापरतात? कधी तुपाशी तर कधी उपाशी.
45 नंबरचा प्रश्न आहे, कडू कारले तुपात तळले. तर याचा अर्थ होतो, कितीही प्रयत्न केला तरी माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. त्यावेळी ही म्हण वापरली जाते, कडू कारले तुपात तळले. 46 नंबरची म्हण आहे, खाण तशी माती. म्हणजेच आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. आईवडिलांप्रमाणे मुलांचे वर्तन असले तर त्यावेळी कोणती म्हण वापरतात? खाण तशी माती. 47 नंबरची म्हण आहे, कोरड्या बरोबर ओलेही जळते. तर याचा अर्थ होतो, निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे. त्यावेळी कोणती म्हण वापरतात? कोरड्याबरोबर ओलेही जळते. 48 नंबरची म्हण आहे, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. तर याचा अर्थ होतो, परस्परांशी संबंध नसताना योगायोगाने 2 गोष्टी एकाच वेळी घडणे. त्यावेळी ही म्हण वापरतात, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. 49 नंबरची म्हण आहे, कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. तर याचा अर्थ होतो, घडणारी घटना कितीही प्रयत्नाने टाळता येत नाही. 50 नंबरची आणि शेवटची म्हण आहे, काखेत कळसानी गावाला वळसा. तर याचा अर्थ होतो, हरवलेली वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण 50 म्हणी आणि त्यांचे अर्थ बघितले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही सजेशन असतील तर ते पण सांगा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.